नमस्कार. हाऊसफुलच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं हाऊसफुल स्वागत. भुकेल्या पोटावर ढोल ताशाचा नादघोष, वाढत्या आत्महत्यांवर फटाक्यांचा जल्लोष, भ्रष्ट गुन्हेगारांना गुलालाचा आसरा. पर कौन कानों से सुनेगा, कौन आंखों से देखेगा, कौन मुंह से बोलेगा? शायद कोई नहीं, क्योंकि आपल्या हातात हाय सत्ता. सत्तेची ही गोळाबेरीज आता रंगमंचावर रंगणार आहे. महाराष्ट्र रंगभूमी सादर करीत आहे प्रल मयेकर लिखित, विनय आपटे दिग्दर्शित सत्ताधीश. गेला 1.5 महिनाभर पायाला चाकं लावून अप्पाजींबरोबर राज्यभर प्रचारासाठी भटकतोयस तू. इतक्या दिवसात काल भेट झाली आपली आणि आज तू हे म्हणतोयस. काय नाही का साले, पुन्हा तेच निवडून येणार सगळे. अरे पण त्यांना हरवण्यासाठी सगळे विरोधी पक्ष एकत्र आलेत ना. मला काय वाटतं, देशभरात या विरोधी पक्षाच्या सभांना होणारी प्रचंड गर्दी तेच सांगते. धनंजय थोरात म्हणतात की सभांना होणारी गर्दी म्हणजे मतं असतातच असं नाही. तुला पहिल्यांदा विधानसभेची उमेदवारी मिळाली ती साहेबांच्या शब्दामुळे. माझी लायकी नसताना? अरे नाही सांग ना, माझी लायकी नसताना का? हा, माझ्या मागे साखर कारखाने नव्हते की 800-900 एकर जमीन नव्हती, पण जीवपणाला लावून काम केलं होतं मी त्या तालुक्यात. म्हणून आणि केवळ म्हणूनच तिथल्या एका घराण्याची वर्षानुवर्षाची दहशत झुगारून देऊन लोकांनी प्रचंड बहुमताने निवडून दिलं मला. डोक्यावर आधाराच्या छत्र्या असल्या ना तरी मातीचे पुतळे वाऱ्या वादळात टिकत नाही. त्यासाठी निर्धाराचं आणि कर्तृत्वाचं ब्रॉन्झ मटेरियल आपल्यात असावं लागतं. विद्याधर जोशी, चैत्राली गुप्ते, शीतल क्षीरसागर आणि डॉक्टर अमोल कोल्हे ही सत्तेची समीकरणं मांडताना दिसणार आहेत. क्रिकेट टीम मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला वाटतं आपण कधीतरी कॅप्टन व्हावं आणि त्यासाठी तो ढोर मेहनत करत असतो. करतो ना? मलाही वाटतं व्हावंसं मंत्रिमंडळाचा कॅप्टन. तरीही मला असं वाटतं प्रत्येकाची वेळ ही ठरलेली असते. आताच्या राजकारणात नसते. काय नो, आताच्या राजकारणात वसंतानंतर अचानक शरद ऋतू सुद्धा येऊ शकतो. या नाटकामध्ये कसं आहे की गेल्या काही वर्षांचा इतिहास जो आहे, हा इतिहास स्थळकाळाचं बंधन न ठेवता त्यातल्या काही घटना या नाटकामध्ये या इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत. मुळात काळ जरी कुठलाही असला तरी सत्ताधीश हा त्याच पद्धतीने वागत आलेला गेल्या 60-70 वर्षामध्ये आपण स्वतंत्र भारतामध्ये पाहतो, 60 वर्षामध्ये. आणि म्हणून सत्ताधीश ही एक वृत्ती आहे आणि ती वृत्ती जी आहे ती ज्या पद्धतीने राज्य करते त्या सगळ्याचा एकूण थोडासा लेखाजोखा जो आहे हा या नाटकामध्ये मांडण्याचा प्रयत्न आहे. तुझा काटा सलतोय त्यांना. अरे आपल्यापेक्षा लायक धोरणी मंत्री वरच्या खुर्चीला पसंत पडत नाही. इथनं पुढं तुझी कॅपेबिलिटीच तुला नडणार आहे. ए हरामखोर, तुला पुढं सरकूच देणार नाही. हो, मी ज्युनियर आहे बापासाहेब. पुढं सरकायला जागाच कुठे आहे मला? अरे बाबा, बक्षश्रेष्ठी सामने गुडघे टेकणाऱ्याला भगदार दिसत नाही. ज्या प्रकारचे मतदार असतात त्या प्रकारचे सरकार त्यांना मिळतं. आता हे पूर्ण सत्य मानूया नको, पण ते अर्धसत्य मानलं तरी पण त्यामध्ये सत्य आहे. आणि हा नेहमी मला विचार छळत होता की आपण असा समतोल, आपण दोन्हीकडून चुका होतात असा विचार का करत नाही. आणि मी जेव्हा एखाद्या नेत्याबद्दल एकांगी विचार केला जातो आणि मग दुसऱ्या बाजूचा विचार आपण का वाचू नये. बाळाराव आणि तिरोटे दोघांनाही माझं मीठ अळणी वाटलं. माझ्यासाठी दोघंही फारच खारट झाले. हे जर असंच चालू राहिलं तर सरळ मंत्रिमंडळाबाहेर पडेल. बापासाहेब घोरपडे बाहेर पडले. काय झालं त्यांचं? नाही, बापासाहेबांनी राजीनामा दिला ना, तो त्यांचं मंत्रिपद गेल्यानंतर. मला जरा दाखवून देऊ दे ना. मी मीठ नाही, लाल मसाला आहे. तो दिसतो गुलाला सारखा, पण अंगाला फासून घेतला तर झोंबतो. जय, तुझी हीच भाषा असणार असेल ना तर तू राजीनाम्यावर सही करून ठेवच. सत्ताधीश एक महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या गेल्या काही वर्षातील प्रमुख राजकीय घटना आणि राजकारणी यांच्यावर आधारित एक स्वतंत्र नाटक आहे. पण यामध्ये फक्त रुक्ष राजकारण नाही, त्या राजकारण्यांच्या आतला माणूस, त्यातली मैत्री, त्यातलं प्रेम, त्यातले नातेसंबंध, हे सगळ्याचा लेखाजोखा मांडणारं एक नाटक आहे. मी म्हणतो की या नाटकातली जी मध्यवर्ती भूमिका आहे धनंजय थोरात, हा राजकारणाच्या बुद्धिबळाच्या पटावरचा एक असा वजीर आहे जो वेळप्रसंगी 2.5 घरं सुद्धा चालतो. जय, शरीराला शिकवलेली शिस्त आणि कायदेही मोडून पडतात. आणि मग म्हणूनच महात्म्यांची मुलं सुद्धा वेश्यांच्या कोठ्यांवर सापडतात. जय,
संस्कार ही मनाची लक्ष्मण रेषा असते. आणि तुला असं नाही वाटत त्याचं पावित्र्य आधी आई वडिलांनी जपायला हवं? खूप महत्त्वाचं कॅरेक्टर आहे हे. आमच्या नाटकाचा जो प्रोटॅगनिस्ट आहे त्याच्या बायकोचा आहे, जी त्याची फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड आहे. म्हणजे नुसतं तिचं अस्तित्व एक गृहिणी असं नाही आहे, तर ती त्याला ॲट टाइम्स खूप चांगली सजेशन्सही देते. तिला से आहे घरात, त्यामुळे एक थोडंसं हुशारी तिच्या चेहऱ्यावर असायला पाहिजे, तिच्या चालण्यात एक खानदानीपणा असायला पाहिजे. तर ते सगळं थोडंसं मी महिनाभर काम केलं त्याच्यावर. आता सगळे डॉक्टर जन्माला घालणारे आमच्या देसाईंच्या कुटुंबामध्ये मी वकील व्हायचं ठरवलं तेव्हा केवढा आरडाओरडा झाला होता. ही रक्ताची नाती ना अपेक्षांची ओझी असतात आणि आपण हा मान. मग मनाच्या नात्यांमध्ये नसाव्यात का अपेक्षा? नसतात? असतील ना, पण त्याच्यामध्ये लोकशाही आणि हुकुमशाही एवढा फरक असतो. म्हणजे मनाने स्वीकारलेली नाती ही लोकशाहीसारखी आपण निवडलेली असतात. खरा सत्ताधीश कोण असतो लोकशाहीमध्ये? तर जे निवडून दिले जातात ते नसतात, तर जे लोक निवडून देतात ते असतात. त्यामुळे निवडून देणारी लोक ही नेहमीच महत्त्वाची लोक असतात लोकशाहीमध्ये. आणि त्यांना एक आवाहन करणारं हे एक नाटक आहे, राजकीय नाटक आहे. त्यामुळे ते आत्ताच्या एकंदरीत जी बाहेर परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रेक्षकांना त्याची पुन्हा एकदा जाणीव करून देईल की तुम्ही खरे किती महत्त्वाचे आहात लोकशाहीमध्ये. सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यावरच कळायला हवेत का तुला अभि? इफ आय एम नॉट रॉंग, तुला त्या आयांचा हेवा वाटतं? एक्झॅक्टली मला त्या आयांचा हेवा वाटतो. त्यांच्यातल्या एकीने ना वयाची 20 सुद्धा ओलांडली नव्हती, पण बाळाला पाचताना तिच्या चेहऱ्यावर उमटलेल्या सुखाच्या त्या कळा पाहून मला माझं 32 वर्षांचं आयुष्य तुच्छ वाटलं. नुसतं राजकारण नाही, तर त्यातली भावनिक गुंतागुंत आणि राजकारणाच्या पडद्यामागची माणसांचे खरे चेहरे किंवा ते माणूस म्हणून कसे आहेत याचे खूप छान दर्शन आणि लिखाण ह्या नाटकात केलेलं आहे. तर तुम्ही ते आवर्जून बघावं अशी माझी इच्छा आहे. हे नाटक प्रत्येक राजकारण्यांनी पाहावं, हे नाटक राजकारणात येऊ घातलेल्या नव्या पिढीने पाहावं आणि त्याचबरोबर लोकशाहीचा जो सगळ्यात मोठा आधार आहे त्या प्रत्येक मतदाराने पाहावं. मला असं वाटतं की नाटक बघितल्यानंतर प्रत्येकजण 5 मिनटं का होईना आपल्या आजूबाजूला चाललेल्या राजकारणाचा विचार करत बाहेर पडतो आणि आपण याच्यामध्ये नेमकं काय करायला पाहिजे याचाही थोडाफार तो विचार करतो. मला असं वाटतं की हे नाटकाचं यश आहे. मुख्यमंत्रीपद ही सत्तेची नक्षीदार खुर्ची असते, सिंहासन नाही. आणि तिथे बसताना समंत्रक राज्याभिषेक नाही होत, शपथविधी होतो. शपथविधी. मी धनंजय गोविंद थोरात सत्तेपर्यंत नेणारा आणि सत्ता सांभाळणारा यामधला वाद सध्याच्या थंडीतही आणखीनच हॉट झालेला असताना रंगभूमीवरचा हा सत्ताधीश तुम्हा रसिकांच्या गर्दीत अधिकाधिक रंगत जाईल यात शंकाच नाही.